नमस्कार मंडळी. कथारंगामध्ये आपलं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या आयुष्यात आपण कधी कधी अगदी किरकोळ गोष्टींचा आग्रह धरतो. त्याची फारशी काही आवश्यकता नसते, पण आपण समोरच्या माणसावर त्यासाठी दबाव टाकतो. पण समजा त्या गोष्टींचा फार भयंकर परिणाम झाला तर ती गोष्ट, ती घटना आपण मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्या अपराधीपणामुळं आपण नीट जगू शकत नाही. मंडळी, मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे त्या कथेतील रंजना ती व्यक्तीसुद्धा अशाच अवस्थेमध्ये सापडली. कथेचं नाव आहे मोक्ष. लेखिका आहेत विनीता देशपांडे आणि स्वर अर्थातच नंदिनी. चला तर ऐकूया. रंजनाला राघवच्या बाललीलांमध्ये रमलेलं बघून सौरभ निश्चिंत झाला. खेळता खेळता राघव रंजनाच्या मांडीवर झोपला. संयुक्ताने पांघरायला एक दुपटं दिलं. आई, चहा ठेवते, संयुक्ताने दबक्या आवाजात विचारलं. चहा? सौरभ टीव्ही सुरू करत म्हणाला. हळू बोल ना, चहाच ठेवते, संयुक्ता म्हणाली. आई, गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला, ये बघायला, सौरभ सोफ्यावर जागा करत म्हणाला. अरे, राघव झोपलाय, परत लागेल तेव्हा बघू, रंजना म्हणाली. खायला पण कर काहीतरी, सौरभ टीव्ही बंद करत म्हणाला. आई, सुरळीच्या वड्या करूया का? असं कर, आधी वड्या कर मग चहा, सौरभ म्हणाला. तू पण ना. रंजनाला कळत होतं लेक आणि सून दोघेही शक्य तेवढा वेळ कधी राघव, कधी टीव्ही, कधी गप्पा यात तिला गुंतवून ठेवायचा प्रयत्न करत होते. राघवच्या बाललीला, बोबडे बोल काही वेळासाठी तरी नको त्या आठवणींना गुंगारा देत असले, काही क्षणांसाठीच. आधीच्या आयुष्यात म्हणजे सौरभचं लग्न होईपर्यंत तिला स्वतःसाठी कधी वेळच मिळाला नव्हता आणि तिने काढलाही नव्हता. सतत भरलेलं घर, पाहुणे, नातेवाईक, सणवार. रंजना म्हणजे ग्रह कर्तव्य दक्ष, सुग्रण, टापटीप, वेळच्या वेळेत काम, सगळं व्यवस्थित जागेवर, जिथल्या तिथे. एक परफेक्ट गृहिणी म्हणून ती तिच्या कुटुंबात लोकप्रिय होती. तिचा नवरा सुधाकर, मुलगा सौरभ आणि मुलगी संहिता सतत तिची टिंगल करायची. सुधाकर तिला नेहमी समजावून सांगायचा, घराला, घरपण जपताना थोडा वेळ स्वतःला दे, मैत्रिणींकडे जा, भिशीला जा. रंजना मात्र आपल्या घरकुलातच दंग असायची. आई, तुझ्या हातची चव न, मावशी, ओनली यू कॅन कुक इन धिस वर्ल्ड. आत्या, परफेक्शनची डेफिनेशन म्हणजे तू. काकू, प्लीज माझ्या आईला शिकवा ना हा पदार्थ. अगं रंजू, लग्नकार्य आहे ग, तू असलीस की मला टेन्शन येत नाही. अहो वंस, व्याही भोजनाला काय बेत करू, वेगळा मेन्यू हवा आहे, कमी तिखटाचे रुचकर पदार्थ सांगता का वहिनी? अगं रंजूताई, नव्या घरात पूजा ठरली आहे, काय बेत करू, मला काही सुचत नाही ग. हे सगळं करता करता सून आली, जावई आला, तरी रंजनाचा पाय मात्र घरात अडकलेला. संयुक्ता आली आणि तिच्या आयुष्यात बहरून गेलं. घराच्या चार भिंती पलीकडचं जग तिनं दाखवलं. घरची सर नसली तरी एखाद्या वेळेस बाहेरची पाणीपुरी आनंद देते. मैत्रिणीसोबत मनमोकळ्या गप्पांनी आयुष्यात चैतन्य येते. गॉसिपिंग म्हणजे मिळमिळीत आयुष्यावर चमचमीत फोडणी. गॉसिपिंग ॲड स्पायसेस टू आवर लाईफ, मम्मा, ती म्हणत असे. ती आल्यानंतरचे हे 3 वर्ष तिच्या आयुष्यातले मंतरलेले होते. बातम्या, वाचन, महिला मंडळ, भजनं, सहली. खरं तर संयुक्ता आल्यापासून ती नव्याने जगायला शिकली होती. गेल्या वर्षी सुधाकर, आयुष्याचा जोडीदार, अचानक सोडून गेला आणि रंजनानं परत स्वतःला घरकुलात कोंडून घेतलं. या दुःखातून जेमतेम सावरली होती, तर या अपघाताने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. भूतकाळात रंजनाचं वारंवार घुटमळत जगणं सौरभ आणि संयुक्ताला अस्वस्थ करत असे. तिला दुःखातून सावरायचा दोघेही खूप प्रयत्न करायचे. रंजनाला ते सर्व कळत असलं तरी ती त्या दुःखापुढे अगतिक होती. आई, आई उठताय ना, आज रुद्र येणार आहे, संयुक्ता म्हणाली. रुद्र? हो हो, रंजना जरा ओशाळलीच. विचार करता करता पहाटे केव्हा तरी डोळा लागला असावा. तिचे जड झालेले डोळे संयुक्ताने हेरले असले तरी ती ती काय करणार होती? दिलासा देऊन आता ती थकली होती. सर्व आवरून ती रुद्रची वाट बघू लागली. रुद्र तिचा नातू, संहिता तिच्या लाडक्या मुलीचा मुलगा, नाताळच्या सुट्टीत दिवस राहायला येणार होता. खरं तर खूप आनंद व्हायला हवा होता.
ती ओशाळली होती, खजील झाली होती. रुद्रच्या येण्याने आईला त्रास का होतो हे सौरभ व संयुक्ताला पडलेलं कोडच होतं. कदाचित रुद्रला बघून संहितेच्या आठवणींनी तिचा जीव कासावीस होत असावा हा निष्कर्ष दोघांनी काढला. आई, संहिताची आठवण येते का? विसरणं शक्य नाही कळतंय मला. जे झालं ते स्वीकारण्यापलीकडे आपल्याजवळ पर्याय नाही हो. संयुक्तानं आईला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यात रुद्रची काय चूक? तो भोळा बाबडा जीव, संयुक्ता म्हणाली. कसं सांगू तुला? रुद्रची काही चूक नाही. चूक तर रंजना पुटपुटत बाल्कनीत आली. तेवढ्यात तिला सौरभ आणि रुद्र येताना दिसले. मामा भाचे हातात हात घालून गप्पा करत घराकडे येत होते. मामाचा हात पकडून चाललेल्या रुद्रच्या डोळ्यात आनंदाची चमक होती. विश्वास होता. याला मोठं झाल्यावर कळलं तर आपल्यावर तेवढंच प्रेम करेल तो. हा विचार येताच रंजना ओशाळली. आजी आजी करत ते इवलेशे हात रंजनाच्या गळ्यात पडले. तिला गहिवरून आलं. मोठ्या धीरानं तिनं अश्रू थोपवले. रुद्रला उराशी घट्ट कवटाळले. रुद्रचं घरभर बागडणं, शाळेतल्या गमती जमती, काकाकडे केलेली धमाल, त्याच्या गप्पा रंजना सगळं कौतुकानं बघत होती, ऐकत होती. तेवढ्यात राघवच्या रडण्याचा आवाज आला. रुद्र त्याच्याकडे पळाला. नाश्ता आटपून सौरभ, राघव आणि रुद्र तिघे खाली गार्डनमध्ये गेले. संयुक्ता स्वयंपाकाला लागली. रुद्रच्या येण्याने ओली जखम चिघळली होती. आठवणींचं ओझं तिला सहन होत नव्हतं. ओशाळलेली रंजना उठून झोपाळ्यावर आली. डोळे बंद करताच अंधारलेल्या विश्वात चित्रपटासारख्या घटना एकामागून एक परत परत येत होत्या. तिला या सर्वातून मुक्त व्हायचं होतं. सुधाकर जाऊन 1.5 वर्ष झालं होतं. रणजित आणि संहिता तिला पुण्याला न्यायला आले होते. खरं तर तिला जायचं नव्हतं, पण जावयाचा आग्रह मोडता आला नाही. दोघे तिला पुण्याला घेऊन आले. सकाळी दोघं ऑफिसला निघून जायचे, ते रात्री परत यायचे. त्यात रुद्रला बघायला एक बाई, स्वयंपाकाला बाई, धुणे भांड्याला बाई. रंजनाला एकटेपणाचा कंटाळा आला. 15 दिवस झाल्यावर रंजनानं साताऱ्याला घरी परत जाण्याचा विषय काढला. जावई व लेक ऐकेनाच. मग रंजनानं हट्ट केला. पुढे सातारा काय 4 तासांचा प्रवास. रविवारी सर्वांनी साताऱ्याला जायचं ठरवलं. उद्या जायचं आहे. रुद्रचं औषध तर घेऊन या आज. हो आई, उद्या जाता जाता घेऊ एखाद्या मेडिकलमधून. आता ठीक आहे तो. मी डॉक्टरला विचारलं आहे. अगं पण रात्री ताप वाढला तर? आई, इट्स ओके. थोडासा ताप हे नॉर्मल आहे. तुम्ही आजकालच्या पोरी अजिबात ऐकत नाहीत. रंजनाचा पट्टा सुरू झाला. चल संहिता, पेट्रोलही भरू आणि येता येता औषधं घेऊन येऊ, रणजित संहिताला म्हणाला. खरं तर संहिता थकली होती. ऑफिसमधून यायला उशीर झाला होता. त्यात साताऱ्याला जायची तयारी करायची होती, म्हणून ती बाहेर जायचं टाळत होती. आई, तू पण ना. आजकाल सगळीकडे मेडिकल स्टोअर्स असतात. मुख्य म्हणजे गरज नाहीये. काही कामं वेळेतच करावी, रुद्रला कडेवर घेत रंजना म्हणाली. आई, थकलेय ग मी आणि रणजित सुद्धा. ऑफिस आणि घर सांभाळताना या गरजेच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? रंजना म्हणाली. चल ग लवकर. उद्यासाठी काय काय घ्यायचंय? ब्रेड घेऊन येऊ, चपला अडकवत संहिता म्हणाली. तू हो पुढे, मोबाईल घेऊन आलीच. दार परत ढकलत संहिता म्हणाली. काय ग, चार्जिंगला लावलाय ना, राहू दे. त्यालाही विश्रांती देत जा अधेमध्ये, रंजना वैतागून म्हणाली. तास झाला, 2 तास झाले. रणजित आणि संहिता परतले नव्हते. काय आजकालची पोरं, उद्या निघायचंय, घरी बाळ आहे हे विसरलेत वाटतं, रंजना मनातल्या मनात म्हणाली. रुद्र झोपला होता. दोघांचे मोबाईल घरीच होते. मनात शंकेची पाल चुकचुकली. तिची घालमेल सुरू झाली. चौकशी तरी कशी करायची, कुठे करायची? थोड्या वेळाने मात्र रंजनाचा धीर सुटला. घातच तिने शेजारच्या पुरंदरेंची बेल वाजवली. कौशिक घरीच होता. त्याने धीर दिला. तेवढ्याच सोसायटीतील इतर लोक त्या मजल्यावर जमा झाले. काय करायचं ही चर्चा सुरू असतानाच पोलिसांची गाडी आली. रणजित घाटगे पत्ता विचारत शोधत वर आले. रणजितच्या गाडीला अपघात झाला होता. अपघात होऊन 1.5 तास झाला होता. हे ऐकून रंजना घाबरली. भोवतालं काय घडतंय रंजनाला काहीच कळत नव्हतं. ती सुन्न झाली होती. तो सायरन, रुद्रचं रडणं, तो गोंधळ. कौशिकनं रणजितच्या मोबाईलवरून काही नातेवाईक आणि मित्रांना कळवलं. काही थेट दवाखान्यात गेले.
तर काही घरी आलेत. घरात शहरातले नातेवाईक आणि मित्र जमा झाले होते. चर्चा आणि विविध तर्क जो तो काढत होता. या घाई गडबडीत तिने सौरभला फोन केला. कौशिकने त्याला कळवलं होतं. तो गाडी करून निघाला होता. तेवढ्यात संयुक्ताचा भाऊ समीर आणि वडील दवाखान्यातून आले. त्यांचे गंभीर चेहरे बघून रंजनाच्या छातीत धस्स झालं. काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव तिला मघापासून अस्वस्थ करत होती. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू होता. कितीतरी नवस अजाणता ती बोलून गेली होती. दोघंही सुखरूप असू दे अशी देवाला विनवणी करून तिने डोळे घट्ट मिटले. समीरने मोठ्या धीराने त्यांना ते खूप सिरियस आहेत, डॉक्टर प्रयत्न करत आहेत, काळजी नका करू सांगत होता. खरं सांगण्याचा त्याचा काय कोणाचाच धीर होईना. रणजितच्या आईवडील जावई बहीण पोहोचले. भाऊ बंगलोरहून निघाला होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. रुद्रला छातीची कवटाळून रंजना स्वतःला दोष देत होती. काय गरज होती औषधासाठी हट्ट करायची? साताऱ्याला जाता जाता घेता आला असतं. खरंच स्वतःचा हट्ट आठवून ती रडत होती. हे ओझं ना तिला सांगता येत होतं ना पेलवत होतं. रुद्रला रणजितचे आईवडील आणि भाऊ आपल्यासोबत घेऊन गेले. दरवर्षी रुद्र सुट्ट्यांमध्ये आपल्या मामाकडे राहायला येतो आणि रंजनाची खपलीने भरलेली जखम चिघळते. परत तोच पश्चाताप ज्याला प्रायश्चित्त नाही आणि हे असंच सुरू राहणार होतं. आज रुद्रला बघून ओली जखम चिघळली. काय चूक होती त्या निष्पाप जीवाची? काय गरज होती मला त्यांना बाहेर पाठवायची? हे दडपण घेऊन आता उरलेलं आयुष्य तिला जगायचं होतं. देह मुक्त झाल्यावर या दुःखातून तिला मोक्ष मिळणार होता. डोळे गच्च मिटून ती मोक्षासाठी देवाला मनातल्या मनात याचना करत होती. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीत जो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याही आयुष्यामध्ये असं काही घडलं असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.